एकदम सुंदर आहे. समोर पूर्ण अशी दरी आहे आणि पूर्ण सोळक्या दिसतात असे असे डोंगर गेलेले. आजचा ट्रिपचा तिसरा दिवस आहे आणि आम्ही जाणार आहोत लुटर बर्नेन आणि ग्रिंडलवर्डला. तर मी अशी रेडी झालेली आहे आणि सकाळ एकदम मस्त आहे. सन नाही आज, मस्त रेनी वातावरण आहे पण पाऊस पण नाही पडत आहे, धुकं पडलेलं आहे आणि सगळीकडे मस्त पाऊस पडून गेल्यामुळे हिरवगार थंड झाले. तर आपण ग्रिंडलवर्डच्या ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि इकडे पाहतो या टेबलवरती मॅप पण दिला एक छोटासा. इकडे आपण आहोत इंटरलेकनमध्ये. इकडनं इकडे ग्रिंडलवर्डला जाऊ, इकडे युमफ्राऊ आणि परत मागे येऊन आपण इकडे लॉटर बघायला जातो. इंटरलेकनमधून निघालो ना तर दोन ट्रेन एकमेकांना जॉईन होत्या आणि आत्ता इथून एक ट्रेन लिटरबर्गनला जाते आणि दुसरी ट्रेन ग्रिंडलवर्डला जाते. असं एकत्र कनेक्शन आहे. आपण कुठल्या बोगीत आहे? आपण कुठल्या नाही ग्रिंडलवर्ड. आता आपण अगोदर ग्रिंडलवर्डला जाणार ना. इकडे पहा आता इथे ना असे लाईन चेंज होतात. तिकडे जाते दुसरी आणि एक इकडे आणि दुसरी तिकडे. लुटर बनवलं जाते म्हणजे एकत्र कनेक्ट असतात. मी लोकोमोटिव्ह मध्ये कामाला लागलो का म्हणा. म्हणजे दोन ट्रेन तिथून एकत्र जॉईन केलेल्या होत्या. आपल्या ट्रॅक्टरला ट्रॉली जॉईंट करतो तशा आणि नंतर मग इकडची इकडे आणि तिकडची तिकडे. झाली ही जॉईंट चालली आता. We wish you a wonderful day. जर्मन शिकली की तू? जर्मन मध्ये यस काय बोलतात? च्या बेसवरती आलो आहे पण इकडे जे आपल्याला मेन जे राईड्स करायचे होते फर्स्ट फ्लायर आणि फर्स्ट ग्लायडर तेच बंद आहे. अशा राईड्स असतात ना त्या. ही फर्स्ट ग्लायडर करायची होती. ही बाईकवाली सायकलवाली चालू आहे ना फक्त. हां ही करू शकतो आपण. ही फ्री आहे, ठीक आहे. ही बंद आहे. ही आपल्याला करायची होती ना. मस्त आहे का? ही आपल्याला करायची होती ना. हां आणि ही पण चालू आहे, ही पण चालू आहे पण ह्या आपल्याला नाही करायचं. मग आपण व्ह्यूला जाऊ आणि पाहून येऊ, ठीक आहे. चलो. किती वाटली तुला? घाबरली मग का बरं? ते कसं असं छान. एवढ्या वरती पण लोक राहतात, एवढ्या वरती पण घर आहे आणि एवढ्या वरती गाया चरायला येतात ते बघा. काय येतं? हा मग काय आहेत. आणि प्रत्येकाच्या आणि ह्याच्यात रस्ते काव मुळात भेटते. म्हणजे किती पहा क्लिअर. एवढ्या वरती पण एवढे चांगले रस्ते. हे असे सायकल्स असतात, सायकल घेऊन जातात लोक, आहे ना. एवढ्यावरती आले 25 मिनिटाची जर्नी आणि ही लोक सायकल वरती ती जर्नी करतात. सायकल वरती खाली जातात. उतरलो ना. हा फर्स्ट नव्हता, अजून फर्स्टचा पुढे आहे. त्यामुळे आता आपण परत दुसरी गंडोला घेतली आहे तर आपण अजून पुढे जाऊयात. इथून आता क्लिफ वॉक
हळू चल आणि छत्री सोडू नको. मस्त झालं रे. चल फोन नाही सुटला पाहिजे मला, ते काळजी आहे. हो जबरदस्त आहे रे हे. खाली बघ. टाळी पण लावले. लॉक नको लाव. काय होते चल. कसली दरी आहे खाली यार. तिथं दिसतंय जवळ. चला. हो हो घेतो. पण तेव्हा दुकान असेल तेव्हा दिसेल ना चांगलं. डेंजर आहे. पण हे ग्रीन बघ ना किती छान दिसतं. जरा बरं वाटलं इकडे. हा ना. लोक चालताय तरी. आली का तू? फायनली. अजून वेळ आहे ना अजून. म्हणजे ह्या टप्प्यापर्यंत पोहोचलो. हा आता सगळ्यात इथून तर इम्पॉर्टंट पार्ट. हा तर एकदम डेंजर आहे. तेव्हा तिकडं पण व्ह्यू पॉईंट दिसायला लागले. बघते सुळक्या पण दिसायला लागल्या इकडे. सुपर. एकदम सुंदर आहे. समोर पूर्ण अशी दरी आहे आणि पूर्ण सोळक्या दिसतात. असे असे डोंगर गेलेले. खूप छान व्ह्यू आहे. दिस इज कॉल्ड वेदर. पण डोळ्यांनी पण छान दिसतंय. कॅमेऱ्यात कितपत कॅप्चर होत आहे मला माहिती नाही. पण हा क्लिफ वॉकचा जो एक्सपिरियन्स होता हा रिअली अमेझिंग होता. तुला कसं वाटलं रेखा? एकदम सुंदर. पण ना तुम्ही भिजलेत पूर्ण. हां ठीक आहे. एन्जॉय करत चाललोय मस्त. छत्री वगैरे नाही एवढा जास्त पाऊस नाही आहे. पण ह्या क्लिफ वॉकचा जो व्ह्यू आला ना तो खूपच सुंदर. आता इथून जाणार आहे आपण खाली. आता इथून जाणार ना असं वळून तिकडे पूर्ण. त्या बाजूला ना. आता धुकं कधी क्लिअर झालं ना तर तो तिकडचा स्पॉट आहे चांगलं दिसतं बरं का. अरे मागाशी झालं होतं. आपण आता तिथे शूटिंग काढ तेव्हा झालं होतं. कधी क्लिअर होतं कधी परत जातं ते.
चला आपण इकडून जाऊ तर खरं बघूया 7100 फीट वरती हे रेस्टॉरंट. आपण पोहोचलेलो आहे आता. आणि हे रेस्टॉरंट आहे इथे शिवाय एवढं छान. आणि या रेस्टॉरंटमध्ये भरपूर काही आहे, असं नाही की थोडंच लिमिटेड. नाही आज सनलाईट नाहीये. सनलाईट असेल तर हे पूर्ण भरलेलं असतं आणि लोक व्ह्यू सोबत एन्जॉय करतात. मस्त दिवसभर बसतात इकडे. समोरचा व्ह्यू काय आहे कसं सुंदर. यस. खाली जाऊ तसं आता धुकं कमी होत चाललंय पण खूप मस्त होता एक्सपिरियन्स. वाव. वरती होतंच भरपूर होतं. ते काय म्हणतात त्याला कशावर चाललो आपण ते क्लिफ वॉक. क्लिफ वॉक. खूप मस्त व्ह्यू होता. बघू इकडे. किती गाड्या आहेत तिथे. आणि ह्या आहेत स्वित्झर्लंडच्या. त्यांच्या गळ्यामध्ये काउंटबेल पण आहेत ज्या की DDLJ मध्ये शाहरुख आणि मला वाटतं शाहरुख नाही काजलला दिली होती. पुढे आले ते काय. अरे बा असं आहे. माझ्याकडे येते. हा ती सरत सरत येते पुढं म्याव करते ती. थांब तिथं. हा थांब. हा हात लावा आता. हा इकडे बघत. अरे मारते. This be enough to attract her. Maybe. Try. Let's try. Just. घरात लंच केलाय, हॉटेलमध्ये लंच केलाय, बसमध्ये केलाय, ट्रेनमध्ये केलाय, प्लेनमध्ये केलाय, आता गंडोलामध्ये. तिकडे साईडला हा वेदर पण मस्त क्लिअर झालेलं आहे. गरम आहेत पराठे. आता व्ह्यू मस्त यायला लागला बरं का आता पण खाली खाली जायला. आणि हे बघ क्लिअर पण यायला लागला. ओ माय गुडनेस. तिकडे बघा बर्फाचे ते पर्वत बघा. रामा. लुटरबर्गन या सिटीला सिटी ऑफ वॉटरफॉल असं पण म्हटलं जातं कारण की टोटल मिळून जर या शहरामध्ये पाहाल तर 72 वॉटरफॉल्स आहेत. आणि ते पण वरती जे वर्षानुवर्ष बर्फ साठत गेलेलं आहे त्या बर्फाचे डोंगर आहेत आणि त्या डोंगराचं नंतर पाणी झालेलं जे पाणी खाली येतं आहे त्याचे हे वॉटरफॉल तयार झालेले आहेत. म्हणूनच स्वित्झर्लंडमधलं पाणी असं निळं दिसतं पूर्ण. आणि ते पाणी डोंगरांना अगदी भेदून खाली आलेलं आहे पूर्ण. आणि तुम्ही पाहू शकता सिटी पण त्यामुळे किती सुंदर दिसते. आणि तिकडून सगळीकडे सिटीच्या चहूबाजूने वॉटरफॉल आहे. असं जायचं आतमध्ये. आता जायचंय असं. हां चला मग आधी आता इथून फनी पिलर घ्यायची आपल्याला आणि फनी पिलरनी जाणार आहोत वरती टॉप. हा साधा सुद्धा वॉटरफॉल नसून तर हा वॉटरफॉल पूर्ण माउंटनला भेदून बाहेर आलेला आहे.
उंचच्या उंच डोंगर आहेत. Like, share and subscribe.